मोस्ट वेलकम असेल, कारण याच्या पुढचे जर काही क्लासेस वगैरे करायचा आम्ही ठरवतो तर त्यासाठी त्याचा विचार केला जाईल, जेणेकरून आत्ताच्या झालेल्या चुका सुधारून पुढे जाता येईल, हा एक प्रयत्न असेल. त्यामुळे प्रत्येकाला मुभा आहे की त्यांनी आपापले काही व्ह्यूज असतील या बाबतीत ज्या क्लास चालवलेल्याच्या, तर ते ग्रुपवरती सूचना आम्हाला द्याव्या. तिसरी गोष्ट, मी इथल्या बऱ्याच लोकांशी पर्सनली म्हणजे ज्या वेळेला ॲडमिशन घेण्याच्या वेळेला माझ्याशी ज्यांचं हे आलं संवादाची वेळ, त्यावेळेला मी काही प्रोव्हिजन्स केली होती, म्हणजे अशा प्रकारचे आमचे क्लासेस आहेत, असं आहेत तसं आहे. तर त्याबद्दल तुमच्याकडचा अभिप्राय सुद्धा तुम्ही ग्रुपवरती टाकाल तर बरं होईल, कारण जेणेकरून पुढच्या बॅचसाठी सुद्धा आम्हाला हे तुमच्याकडनं मिळालेलं प्रोटीन्स त्यांना दाखवता येईल. बरोबर. आता हे आमची सर्व गेल्या वर्षी मे 24ला आम्ही एक्झाम म्हणजे जी DDCAची एक्झाम झाली त्याच्यासाठीची सुद्धा आमची पहिलीच बॅच होती ती. तिचा रिझल्ट आपल्या इन्स्टिट्यूटचा 90% लागलेला आहे, 90 ज्याच्यामध्ये पास झालेल्यांपैकी म्हणजे ते जे आत्ता आलेले आहेत त्याच्यात मॅडम आहे, सबेस मॅडम आहेत, घाडगे साहेब आहेत आणि अजून कोण आले जितेंद्र कांबळे साहेब आहेत. तर हे लोक एक्झाम पास झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आणि हे क्लास आता आपण काय दर रविवारी भेटत होतो, आता काय भेटणार नाही, परंतु माझ्या वैयक्तिक लेवलला तुम्हाला मी सांगतो की तुमच्या म्हणजे माझ्याकडून जे जे काही सहकार्य होईल करायचा प्रयत्न असेल माझ्याकडनं, हा माझा कायमचाच राहणार आहे. त्यामुळे आज ह्या क्लासचे आपण सांगता करतो आहोत. परीक्षेच्या बाबतीत तुम्ही जे काही विचारलं त्याच्याबद्दल मगाशी सरांनीच सांगितलं, आता आपण ते सरांच्याच तोंडून ऐकूया, कारण सरांनी मी इथे नव्हतो त्यामुळे परीक्षेच्या संदर्भात जे काही ठरलं ते तुम्ही त्याच्यात होते, म्हणून तुम्ही जरा सांगलं तर बरं होईल. जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा होईल आणि ती ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल हे सुद्धा अजून फायनल झालेलं इसके लिए डिले कर रहा है कि आपको ज़्यादा नहीं, आपको याद रख के बाद में लिखना है एग्जाम में. 1 महीना 2 महीने के बाद भी आपको याद रहना चाहिए क्या पढ़ा है, जो रिवाइज करते रहो. कोट ऑफ थँक्स करायचं. हां, दुसरं आपल्या गाडगे साहेबांना जरा कोट ऑफ थँक्स करायचं. थँक्यू. महासेवातर्फे हे जे काही वर्ग भरवण्यात आले होते त्याच्या GDCA याच्याबद्दल आता सरांनी कौतुक केलं. 90% रिझल्टचं त्यांचं हे घवघवीत यश आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी एक आवाहन करतो आपल्या लोकांना, अपील आहे की आपण सगळ्यांनी या क्लासला जॉईन होऊन एक GDCAची या वयात सुद्धा डिग्री घेऊन आपलं नाव लौकिक करू शकतो. दुसरं असं की महासेवाने ही जी काही सेवा आम्हाला दिलेली आहे, एक समाजामध्ये पूर्ण स्थान मिळवण्याची, त्याबद्दल मी महासेवाचं आणि विशेष करून सावंत सरांचं मी या ठिकाणी आम्हाला हे चांगलं मार्गदर्शन दिलं. पार्थ सर हे फॅकल्टी प्रोफेसर त्यांचे सुद्धा आभार आहेत. प्रभू सरांनी जी आपल्यासमोर संधी उपलब्ध करून दिलेली आहे ही अशीच उत्तरोत्तर प्रगती पथावरती जावं आणि ह्या महासेवाचं नाव संपूर्ण राज्यामध्ये हो अशी मी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रभूचरणी प्रार्थना ठेवतो आणि सुयश चिंतितो. हां, प्रभू सरांचं 6-7 तारखेला CAच्या इलेक्शनसाठी सेंट्रल काउन्सिलसाठी त्यांनी स्वतःला उमेदवार म्हणून उभं केलेले आहे. आपल्या ओळखीचे जेवढे CA असतील त्या सगळ्यांना हे हा मेसेज जाऊ देत. सरांनी मला वाटतं क्लासवरती आपल्या ग्रुपवरती पाठवलेला आहे, तो सगळ्यांना फॉरवर्ड करा आणि सगळ्यांना प्रोत्साहित करा की सर आपले काउन्सिलवरती यावे. आणि एक टोकन ऑफ नो म्हणून मी सरांना महासेवाला हे मी देत आहे. त्यांनी
पेढेच चांगले तुम्ही वाटलेच आहे सगळ्यांना वाटून झाले वाटून झाले ना? सगळ्यांना वाटून झाले अच्छा आपको देखो हर एक को एक आपको बॉक्स दिया ना पूरा बॉक्स ही दिया परत एकदा मला दिलेल्या याच्यातलं पण सर्वांना एक एक पेढा देऊया हे सगळं सगळे मुलं पण तुमच्या सरांसाठी आणि सावंत सरांसाठी स्पेशल गाडी आपण हो एक क्लास हॅलो काय सर म्हणाला मला बऱ्याच वेळा सगळ्यांनी ऐकलं एक गेट टुगेदर आहे का कोणाला मन असेल तर बघूया आपण नंतर कसला गेट टुगेदर अरे परत भेटू कधीतरी आता 2 तासासाठी लोक सर्टिफिकेट गेट टुगेदर हा चालेल सगळं ठीक आहे एक्झाम झाल्यानंतर आपण नक्की गेट टुगेदर सर मी आता फक्त 1-2 मिनिट उभा राहतो कारण काय माहिती हा कोर्स खरोखर खरोखर छान झाला. ज्ञानवर्धक आहे आणि मला वाटतं आपण सगळे रिटायर्ड बरोबर ना? बरेच जण आहेत. मी नाही तर नंतर असं वाटत होतं ना मला की आता हा कोर्स करून मला काय करायचं आणि मी शपथ म्हणतो सावंत सर माझ्या पाठी लागले नाही तुम्ही करा नाही तुम्ही करा म्हटलं कशाला लोक ते धंदे करायचे एकदा सोसायटीचा चेअरमॅन आहे तेवढं बस झालं आणखी त्रास नको पण शेवटी मला वाटतं मी शनिवारी 11 वाजता रात्री त्यांना टेलिफोन केला की सावंत सर मी येतो म्हणून आणि खरोखर 3 महिने माझे अगदी मस्त गेले आणि त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट की मला एक चांगले वयस्कर समवयस्कर चांगली लोक मला इकडे मिळाली हे जास्त धन मला आणि दुसरं एक मला ते काका आलेले जे कांदिवली येऊन येतात सगळ्यात वयस्कर चित्रोडा म्हणून चारकोपून येतात त्यांचं जे असतं मला खरंच कौतुक करते चारकोपून येतात चारकोपून कांदिवलीला यायला बस लागते आणि कांदिवलीहून ट्रेन पकडणं म्हणजे रिअली मारामारी असते जे वेस्टर्न येतात त्यांना माहिती आणि ते येतं तर मी तेव्हा विचार केला म्हटलं हा एवढे ग्रस्त आणि त्यांचं वय 90च्या आसपास आहे 80-85च्या आसपास आहे ते येतात तर म्हटलं मी केलं हे का माझी चुकी झालेली आहे सो महासेवांनी सावंत साहेबांना आणि यांच्यासारखे सर त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्याबद्दल त्यांना धन्यवाद मला मिळाला त्यामुळे तुमच्या नमस्कार मी म्हणजे बऱ्याच जणांच्या शेवटी ओळख झाली आहे ग्रुपवरनं तरी ओळख आहे मी डॉक्टर सर्विस मुलुंडकडून येते सगळ्यात पहिलं म्हणजे माझी जेव्हा मी एक GDCAची ॲड बघितली तर मी सावंत सरांना रात्री 10:30 वाजता फोन केला आणि एक्झॅक्टली हे GDCA अकाउंट्स वगैरे काय आहेत काय नाही वगैरे कारण कोविडच्या काळात अनेक सोसायट्यांनी अनेक स्वतःचे फंडे वापरले आणि वेगवेगळ्या प्रकारांनी त्रास दिला तर एक्झॅक्टली काय बायलॉज असतं काय असतं मग त्याच्या अनुषंगानं ऑडिट किंवा अकाउंट्स हिशोब मेंटेनन्स बिल कसं काय जनरेट करतात याची एक उत्सुकता होती आणि फॉर्च्युनेटली मला ती फेसबुकवरती ॲड दिसली आणि मी त्याच्यावरनं सावंत सरांना फोन केला रात्री 10-10:30 वाजता फोन केला आणि त्यांनी माझ्या स्टुपिडमधल्या स्टुपिड शंकरना रात्री 12 वाजेपर्यंत उत्तरं दिली आणि बोलता बोलता त्यांना काही माझ्याविषयी माझ्या एक्सचेंज ऑफ थॉट्स झाले आमचे आणि त्यांनी मला सांगितलं GDCAचं लेक्चर आहे तुम्ही फक्त येऊन अटेंड करा किंवा अगर तुम्ही एक 10 वाक्य बोला एक थोडंसं मोटिवेशनल स्पीकर म्हणून किंवा काय वगैरे तर तसं त्यांनी मला ऑफिशियली इन्व्हाइट केलं मी एक 10-15 मिनटं बोलले इथे आणि त्याच्यानंतर पार्था सरांचं लेक्चर होता तर एक डिसेन्सी म्हणून मी फक्त आपलं उरकलं म्हणून निघून जायचं हे बरोबर नाही म्हणून मी बसले आणि मी लिटरली पार्था सरांच्या लेक्चरच्या प्रेमात